मध्ये आंदोलनाची हाक देण्यात आली होती. कशा स्वरूपाचं हे आंदोलन असणार आहे? आज आपण आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा आयोजित केलेला आहे. मोर्चा कलेक्टर ऑफिसपासून निघेल आणि आमदार साहेबांचं जे घर आहे त्या घरावर ज्या पुस्तका संदर्भात त्यांनी मला कॉल केला होता ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण होता पुस्तकाचं वाचन आपण तिथे करणार आहोत. पोलिसांनी या मोर्चाला आंदोलनाला परवानगी दिली आहे. मी आत्ताच इथं या जिल्ह्यामध्ये जिजाऊंच्या जिल्ह्यामध्ये दाखल झालो आहे, त्यामुळं तिथली सध्याची काय परिस्थिती आहे याची मला कल्पना नाही. मी आत्ता प्रसारमाध्यमावर बघितलं की जिथं आम्ही शिवाजी कोणता या पुस्तकाचं वाचन करणार होतो तिथला मंडप त्यांनी दडपशाही करून हटवलेला आहे. तिथं उपस्थित असणाऱ्या लोकांना प्यायला पाणीसुद्धा ठेवलेलं नाही. खरं तर या संपूर्ण विषयावर आमदार संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली होती आणि त्यामुळे याच्यावर पडदा टाकावा अशा पद्धतीची मागणी त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. आपण जर तो 9 मिनिटाचा कॉल रेकॉर्ड ऐकला तर तो कॉल रेकॉर्ड फक्त एका दिलगिरीनं, म्हणजे माफी आणि दिलगिरी या शब्दामध्ये फरक असतो, ते माफी हा शब्द वापरण्याचं धाडससुद्धा त्यांनी केलेलं नाही. म्हणजे अजूनसुद्धा त्यांची मगरुरी जी आहे ती गेलेली नाही आहे. ते फक्त मी दिलगिरी व्यक्त करतो असं म्हटलेलं आहे. आणि हा जो विषय आहे की शिवाजी महाराजांचा त्यांनी अपमान केलेला आहे, स्वातंत्र्य सैनिक गोविंद पानसरेंचा अपमान त्यांनी केलेला आहे, मला माझ्या आईवरून घाणेरड्या शिव्या दिलेल्या आहेत, माझ्या बायकोवरून शिव्या दिलेल्या आहेत. त्यामुळं फक्त दिलगिरीनं आम्ही त्यांना माफ करणार नाही आहे. त्यामुळे त्यांची दिलगिरी मान्य नाही हे आम्ही अगोदरच क्लिअर केलं आहे. आणि कुणीही कुणालाही शिव्या द्यायच्या आणि सॉरी म्हणायचं असा नाही आहे. जे काय आहे ती कायदेशीर लढाई आम्ही शेवटपर्यंत लढणार आहोत. काल शिवसेनेच्या पदाधिकारी आणि आमदार संजय गायकवाड यांचे समर्थक यांनी काल जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की मोर्चामध्ये कुठलाही आक्षेपार्ह घोषणा नको, आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात नको, खालच्या पातळीचे घोषणा नको. असं जर झालं तर आम्ही जशाला तसं उत्तर देऊ. त्याचबरोबर पुस्तक वाचन करत असताना छत्रपती शिवरायांचा आदरयुक्त त्यामध्ये उल्लेख करावा, उच्चार करावा, अन्यथा पडसाद उमटतील. तुम्ही कसं पाहता? 22 तारखेपासून तुम्ही सर्वजण पाहताय. 22 तारखेला मला त्यांचा कॉल आला. त्या कॉलच्या वेळेला सुद्धा एकही असंवैधानिक शब्द माझ्याकडून गेलेला नाही. मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या राजेंद्रनगर झोपडपट्टीमध्ये लहानाचा मोठा झालेलो आहे. मला त्यांच्यापेक्षा कित्येक पट्टीनं घाणेरड्या शिव्या येतात. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक पोचवत असताना किंवा चळवळीचं काम करत असताना आपण खूप जबाबदारीनं वागायला लागतं. त्यामुळं कोणताही चुकीचा शब्द माझ्याकडून गेलेला नाही आहे. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही जे करतोय ते या संविधानिक मार्गानंच करतोय. काल आम्ही गृहमंत्र्यांचा जो पुतळा जाळणार होतो तो सुद्धा अधिकार या देशाच्या घटनेनं आम्हाला दिलेला आहे. आणि आज आम्ही मोर्चा त्यांच्या घरावर काढणार आहोत, तर तो सुद्धा संवैधानिक पद्धतीनंच करणार आहोत. राहिला प्रश्न एकेरी उल्लेखाचा, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आदर आहे तो फक्त एखाद्या शीर्षकावरून किंवा आपण जय शिवाजी जय भवानी म्हणण्यामुळं आपण त्यांचा एकेरी उल्लेख करतोय असा होत नाही. शिवाजी कोण होता हे कॉम्रेड गोविंद पानसरेंचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाला ज्यावेळेला वाचनाची सुरुवात होईल त्यावेळेला आत जसा कंटेंट असेल, जसा काही उच्चार असेल त्याच पद्धतीनं त्याचं वाचन होईल. कारण की या पुस्तकाचा जो उद्देश आहे तो शिवाजी महाराजांचा अनादर करणे हा नसून, जसं आपण आईलाही आई म्हणतो म्हणजे काही एकेरी हाक मारत नाही, जय भवानी जय शिवाजी ही घोषणा देतो म्हणजे काय आपण एकेरी हाक मारत नाही, अरे देवा म्हणतो म्हणजे काय देवाला एकेरी हाक आपल्याला मारायची नसते. त्याप्रमाणेच त्या आई या भावनेतूनच हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामुळं महाराजांचा अनादर करण्याचा कोणताही हेतू ना लेखकांचा होता ना प्रकाशक म्हणून माझा आहे. तुम्हाला आता पोलिसांनी जाऊ दिलं नाही, त्यांनी तुम्हाला अडवलं, तर तुमची काय म्हणून करेल? विषय फक्त इथं माझा नाही आहे. हा मोर्चा जो आहे तो भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि समविचारी परिवर्तनवादी सर्व आंबेडकरी पक्षांच्या वतीनं काढलेला आहे. त्यामुळं मला जरी डिटेन करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला तर माझं प्रतिनिधित्व मोर्चातले लोक करतील. इथं माझं दिसणं काही लय महत्त्वाचं नाही आहे, त्यामुळं तो काही लय मोठा विषय नाही. खरं तर आमदार संजय गायकवाड यांनी
प्रशांत भुवनात जी काही शिवीगाळ केली आहे त्याच्यामध्ये आपलाही उल्लेख करण्यात आला आहे, संपूर्ण राज्यभरातून पडसाद उमटले. काय नेमके आपल्या भावना आहेत? आज आम्ही जिजाऊंच्या भूमीमध्ये आलेलो आहे. खरं तर इथल्या लोकप्रतिनिधीला जिजाऊंच्या विचारांची पुन्हा एकदा आठवण करून द्यायची गरज आहे, यासाठीच आम्ही इथे आलेलो आहे. त्यांनी जी भासडण्याची भाषा केली, त्यांनी अर्वाच्य शिवीगाळ केली, पण त्यांचे जे नेते आहेत, म्हणजे त्या नेत्यांचे जे नेते आहेत त्यांनी सुद्धा माफी मागितली ना, म्हणून हा विषय संपवायचा प्रयत्न केला. खरं तर हा फक्त आमच्या कुटुंबियांचा प्रश्न नाहीये, यामध्ये शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करून शिवीगाळ करण्यात आलेली आहे, जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. मी आणि माझे पती प्रशांत तांबी आम्ही दोघं देखील चळवळीतील कार्यकर्ते आहे. 10-12 वर्ष चळवळीमध्ये काम करतोय, त्यामुळे जीवाची भीती आम्हाला नाहीये. पण एखादा लोकप्रतिनिधी जर अशा पद्धतीने कायम बोलत असेल, हे झाल्यानंतर 2 दिवसानंतर आम्ही त्यांच्या मुलाची एक क्लिप व्हायरल झालेली बघितली, त्यामध्ये देखील त्या अश्लील शिवीगाळ करतायत. तर अशा पद्धतीने जिजाऊच्या भूमीमध्ये शिवीगाळ जी होते, महाराष्ट्र याच्याकडे बघतोय आणि ही निंदनीय गोष्ट आहे. त्यामुळं आमदार साहेबांना आम्ही विनंती करायला आलोय की ज्या भूमीत जन्मलाय त्या जिजाऊंचा तरी जिजाऊंकडून जे संस्कार घ्यायची तुम्ही गरज आहे, ते संस्कार आज त्यांना आठवण करून देण्यासाठी आम्ही या भूमीमध्ये आलेलो आहे.